आता बातमी आहे बुलढाण्यामधनं। इथं जिल्ह्यात खामगाव तालुक्यातला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। सतत पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलाय। माजलगाव खुर्द मधल्या बोर्डी नदीवर पूल पुराच्या पाण्यातच वाहून गेल्याचं पाहायला मिळालं। पुलाच्या संरचनेला तडे गेले आणि संरक्षण भिंतीचंही नुकसान झालं। नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय आणि हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जायचा। शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थ या पुलाचा वापर करायचे, पण पूल वाहून गेल्यानं आता वाहतुकीला मोठा फटका बसलाय। बातमी आहे भंडारा जिल्ह्यातनं बहुप्रतीक्षित वैनगंगा जलपर्यटन प्रकल्पाच्या कामांना पुन्हा वेग आलाय। त्याची जानेवारी 2027 पासून पर्यटकांसाठी सेवा सुरू करायचं उद्दिष्ट ठेवलं गेलं। आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी प्रकल्पस्थळी भेट दिली, कामांची पाहणी केली, संबंधित अधिकाऱ्यांना काम जलद दर्जेदार करण्याच्या सूचना दिल्या। गोसेखुर्द विभागाकडनं ना हरकत प्रमाणपत्र मिळालं आणि त्यानंतर प्रकल्पाला गती आली आहे। पहिल्या टप्प्यात भंडारा ते पवनी दरम्यान विविध ठिकाणी प्रवेश मार्ग तयार केला जाणार आहे आणि यासाठी एकूण 15 प्रकल्प राबवले जाणार आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं थंड हवेचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ आंबोली आज अक्षरशः हाऊसफुल झालंय। वीकेंडची सुट्टी, मुसळधार पाऊस, दाट धुकं आणि निसर्गाच्या मनमोहक सानिध्याचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि अन्य राज्यातल्या पर्यटकांनी आंबोलीमध्ये मोठी गर्दी केली आहे। हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे जवळपास पूर्णपणे भरलेत आणि आंबोली घाट, सनसेट पॉइंट, हिरण्यकेशी मंदिर परिसर, महादेवगड पॉइंट आणि विविध धबधब्यांवर पर्यटकांनी मोठी रेलचेल त्यांची पाहायला मिळते। निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी आंबोलीच्या सौंदर्याचं भरभरून कौतुक केलंय आणि या पर्यटन स्थळाला पुन्हा एकदा पसंतीची मोहर मिळाल्याचंही चित्र पाहायला मिळतंय। वीकेंडमुळे आंबोली जे आहे हाऊसफुल झालेले आहे। आपण बघतोय की हा मुख्य धबधबा आहे आणि मुख्य धबधब्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। आज रविवार आहे आणि आज रविवारचा औचित्य साधून मोठी गर्दी आंबोलीमध्ये झालेली पाहायला मिळते। भारतातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून पर्यटक आलेले पाहायला मिळतात। आपल्यासोबत पर्यटक आहेत, कुठून आला आणि कसं एन्जॉय करता आजच्या रविवारच्या दिवशी आंबोली? आम्ही राजापुरातून आलेलो आहोत आणि राजापूर महिला नागरी पतसंस्थेकडनं आम्ही आमचे संचालक तसेच कर्मचारी, पिग्मी एजंट, आरडी एजंट आम्ही सगळे मिळून इथे आंबोलीच्या धबधब्यावर एन्जॉय करायला आलेलो आहोत। मला प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की घाटावरचा पर्यटक सगळा आमच्या कोकणात येतोय, त्याचा आम्हाला खरोखर मनापासून आनंद होतो, कारण अतिशय चांगल्या पद्धतीने इथे पर्यटन वाढतंय आणि पर्यावरणाचा समतोल राखला जातोय, कारण वृक्षतोड खूप कमी प्रमाणात सिंधुदुर्गात मी बघायला मला मिळतोय आणि घाटावरचे लोक इथे येत आहेत, आम्ही एन्जॉय करायला आलेलो आहोत। महाराष्ट्रातला अतिशय प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रामधला अतिशय नावाजलेला असा हा धबधबा आहे आणि फुल एन्जॉय आम्ही करणार आहोत। धन्यवाद। कसा आनंद लुटला या धबधब्यावर, कारण पहिल्यांदा तुम्ही येत आहे? इथे खूपच आनंद आम्हाला लुटता आला आणि सगळं छान थंड हवामान आहे आणि इथे सेफ आहेत सगळे धबधबे आणि शासनाची खूप सोय असल्यामुळे सेफ वाटतं इथे। मनमुराद आनंद आंबोलीमध्ये आज वीकेंडच्या निमित्ताने लुटताना पाहायला मिळतात। आंबोली जी आहे आजच्या रविवारी हाऊसफुल झालेली पाहायला मिळते। भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, आंबोली। आता बातमी जळगाव मधनं आहे। तर तरसोद पाळधी बायपास जवळ असोदा पुलाची स्थिती अत्यंत गंभीर होतीये। गेल्या 3 दिवसांपासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला गेला, तरी सुद्धा पुलावरची धोकादायक आणि संबंधित ठेकेदाराकडनं दुर्लक्ष होतोय असा आरोप स्थानिक करतायत। रेल्वे लाईन लगत उभारलेल्या पुलाजवळच्या कॉन्क्रीटच्या प्लेटा आणि मुरुम माती कोसळायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। घटनास्थळी केवळ वरवरची डागडुजी सुरू आहे असं दिसतं, तरी दुसरीकडे पुलाच्या संरचनेमधला भाग खाली पडतोय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आसोदा पुलाची ही स्थिती आपण पाहतोय, अत्यंत धोकादायक ही स्थिती आहे। या पुरावरनं वाहतूक सुरू असते, त्याच्या खालून सुद्धा रेल्वे वाहतूक सुरू असते, मात्र पुलाचा जो भराव घातला गेला तिथली माती ढासळून गेल्याचं पाहायला मिळतंय। आता या ठिकाणी खालून रेल्वेच्या मार्गिका जातात आणि त्याच्यावरून सुद्धा वाहतूक होते, तेव्हा जळगावमध्ये या पुलाचं बांधकाम आणि त्याचे कंत्राटदार यांनी नेमकं काय केलं हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुलाची एक बाजू पूर्णपणे ढासळली गेली आहे आणि इथं कंत्राटदारांचं आणि पालिकेचं लक्ष नाहीये का असा प्रश्न उपस्थित होतोय। कॉन्क्रीट प्लेटा गेल्या आणि त्याच्या आतमध्ये भरलेलं मुरुम सुद्धा ढासळलं गेलेलं आहे।
जळगावमधलं ही दृश्य आपण पाहतोय. रेल्वे पासिंग जवळचा हा पूल आहे आणि आसोदा जवळच्या पुलाजवळची ही दृश्य आहे. बातमी धाराशिवमधनं. इथं 2025च्या पीक विमा वाटपात विमा कंपनीचा ढिसाळ कारभार आता अखेर समोर आलेला आहे. वडजी इथल्या एका अल्पभूधारक अपंग शेतकऱ्याची विमा कंपनीनं क्रूर थट्टा केली आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमध्ये संपूर्ण सोयाबीनचं पीक वाहून गेलं. शेतीसाठी हातउसने पैसे घेऊन या शेतकऱ्यानं 700 रुपयांचा विमा हप्ता भरला. मात्र आता नुकसान भरपाई म्हणून विमा कंपनीनं या शेतकऱ्याला अवघे 211 रुपये दिलेत. स्वतः अपंग, पत्नी अंध आणि सांभाळ करणारी मुलं बाहेर गावी अशा बिकट परिस्थितीमध्ये विमा कंपनीनं अत्यंत तोकडी मदत दिली आहे. हा विमा स्वीकारणाराच नाही असा आक्रमक पवित्रा या शेतकऱ्यानं घेतलेला आहे. केवळ एकाच शेतकऱ्याची नव्हे तर संपूर्ण वडशी गावावरच विमा कंपनीनं अन्याय केल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केलाय. धाराशिव जिल्ह्यात 2025 सालचा पीक विमा कंपनीनं मंजूर केला आहे. त्या विमा कंपनीच्या पीक विम्याचं वाटप सुरू आहे. मात्र याच्यात विमा कंपनीनं घातलेला गलतान कारभार जो आहे तो सगळ्यात मोठा चव्हाट्यावर आला आहे. आपण आता वाशी तालुक्यातील वडजी या गावात आहेत. आपल्यासोबत हे अपंग शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना तशी बघायला गेली तर नाम मात्र 60 गुंठे एवढी जमीन आहे. यांनी उसने पैसे घेऊन, त्यांना एकतर घरात समाजाला कुणी नाही याची त्यांची अडचण आहे, घरी त्यांची पती पत्नी तेच, आणि उसने पैसे घेऊन त्यांनी 700 रुपयाचा विमा भरला होता. केवळ नाम मात्र 270 रुपये पीक विमा आला आहे. ते शेतकरी आपल्यासोबत आहेत. मला सांगा, किती क्षेत्र आहे तुम्हाला? 62 आर. किती पीक विमा भरला होता? 700 रुपये. 720. किती मिळाला? 211 रुपये. काय करायचं 211 रुपयाचं? काय उचलच नाही मी ते. उचलत नाहीत पैसे. तर- बरं. तर- आपल्याकडे अतिवृष्टी झाली होती, सोयाबीन राहिलं होतं का तुमचं शेतात? नाही काय नव्हतं तर. त्याचा पंचनामा झाला का? हो. बरं. त्याचं नुकसानीचं काय मिळालं का? नाही त्याचे बी नुकसानीचे पैसे मिळाले नाहीत. हे 270 रुपयाचं काय करेन मग आता? आता काय करतं सगळं खर्च तेवढंच बनायचं काय. हां, तेवढंच उचललं त्या पुन्हा काय करायचं. होय. बरं. पैसे उचलले नाहीत. नाही मग उचललं. विमा कंपनीला काही संपर्क केला का तुम्ही? नाही नाही ना? नाही. कुठल्याही निकषावरती हा विमा दिलेला आहे. जर पीक कापणी प्रयोगावर जर विमा दिलेला असेल तर पारगाव सर्कलमध्ये हेक्टरी 2.5 क्विंटलचं पीक कापणी प्रयोगातून उत्पन्न आलेलं आहे आणि तेर सर्कलचं पण तेवढंच आलेलं आहे. तर पारगाव सर्कलला 2700ने पैसे दिलेले आहेत आणि तेर सर्कलला 24,800 रुपयाने पैसे दिलेले आहेत. मग पीक कापणीमध्ये जर उत्पन्न तेवढंच असेल, जर पीक कापणीवर दिलं असेल तर दोन्हीला समान मिळायला पाहिजे. आणि जर यांना सॅटेलाईटवरनं म्हणतात की आम्ही सॅटेलाईटवरनं बघितलेलं आहे, तर जे पीक कापणी करणाऱ्या अधिकाऱ्याला जे उत्पन्न दिसलं ते सॅटेलाईटहून ह्यांना काय दिसलंय, यांच्याकडे कुठला नवीन म्हणजे तफावत काय आहे? हा. तफावत मोठी आहे. तर मग हे कंपनीनं पूर्णपणे याच्यामध्ये हे गोंधळ केलेला आहे. विमा भरला होता 1160 रुपयाने हा. हेक्टरी, आलाय 985 रुपये हेक्टरने आला. किती नुकसान झालं मग? नुकसान तर किती झालं, ते भरलेले पैसे आले नाहीत ना, की नाही आलेलं बरं झालं असतं, अशी शेतकऱ्याची भावना आहे. काय आम्ही रस्ता रोको करणार आहेत, बरं बरं. सोमवारीच उद्याचं रस्ता रोकोचं पत्र ते दिलंय. बरं. शेतकरी आम्ही रस्ता अडविणार आहेत उद्या. ठीक. हो. बरं. शेतकरी आक्रमक रास्ता रोको. आता यांच्या जर परिस्थिती बघितली या बाबांची तर यांना नीट चालताही येत नाही. त्यांनी जर उसने पैसे घेऊन जर विमा भरला असेल आणि त्यांना जर केवळ 200 रुपये हा विमा आला असेल तर त्या विमाचं करायचं काय, असा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नेमकी ही पाहणी करताना किंवा विमाचे निकष लावताना विमा कंपनीने काय घातलं होतं आणि कशाच्या आधारे हा केलाय, हा मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. सागर जाधवसह बालाजी निलफळ, न्यूज 18 मराठी, वडजी, धाराशिव. शिर्डीमधल्या साईबाबांच्या मंदिर परिसरात आता श्रीकृष्ण आणि राम मंदिर उभारलं जाणार आहे. साईबाबा हयात असताना नागपुरातल्या भक्त नानासाहेब बोटी यांनी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार मंदिर तयारही झालं. मात्र साईबाबांच्या महानिर्वाणानंतर त्या मंदिरात आज असलेली साईबाबांची समाधी बांधली गेली. तेव्हापासून मंदिरासाठी आणलेल्या मूर्ती आजही संग्रहालयात ठेवलेल्या आहेत. साई भक्तांच्या मागणीनंतर अनेक दशकांची प्रतीक्षा आता संपणार आहे आणि लवकरच साई मंदिर परिसरातल्या लेंजी बागेत श्रीराम कृष्ण मंदिर उभारलं जाणार आहे. त्यामुळे साई भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शिर्डीतील साईबाबांचं जे समाधी मंदिर आपण आज जे बघतोय, जिथे हजारो लोक दररोज नतमस्तक होत असतात, खरं तर हे साईबाबांच्या समाधीसाठी बनवलं जात नव्हतं, तर ते बनवलं जात होतं श्रीकृष्ण आणि राम, लक्ष्मण, सीता यांच्या मंदिरासाठी. मी आता साईबाबांच्या जे म्युझियम आहे, जे वस्तू संग्रहालय आहे, या ठिकाणी आहे. आपण ह्या मूर्ती ज्या बघतोय या खरं तर जे 1918 साली
हे जे आजचा बुट्टीवाडा जो म्हटला जातो किंवा समाधी मंदिर जे म्हटलं जातं, त्या ठिकाणी ह्या मूर्ती बसवल्या जाणार होत्या. गोपाळराव बुट्टी जे नागपूरचे मोठे साई भक्त होते, हे बाबांच्या दर्शनाला कायम या ठिकाणी यायचे आणि या ठिकाणी साईबाबांच्या इच्छेनुसारच खरं तर श्रीकृष्ण आणि राम लक्ष्मण सीता हनुमान यांचं मंदिर उभारलं जात होतं. साईबाबा स्वतः या जे मंदिराची जी उभारणी आहे या कामावर लक्ष द्यायचे. जुना फोटो देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. आजचं जे साईबाबांचं समाधी मंदिर आहे तेच हे मंदिर आहे जिथे हे कृष्ण मंदिर होणार होतं. मात्र साईबाबांच्या महानिर्वाणानंतर या ठिकाणी साईबाबांची समाधी बांधण्याचा जो निर्णय आहे तो झाला आणि त्यानंतर साईबाबांची समाधी त्या ठिकाणी झाली. मात्र या ज्या मूर्ती आहेत या आजही म्युझियममध्ये आहेत. भक्त या ठिकाणी येतात, त्याचं दर्शन घेतात. मात्र कुठेतरी या मूर्तींसाठी एक मंदिर जे आहे ते या साईबाबांच्या मंदिर परिसरामध्ये असावं या दृष्टीने आता साईबाबा संस्थानने निर्णय घेतलाय आणि साई मंदिर परिसरातील लेंडी बागेमध्ये थोड्याच दिवसामध्ये या मूर्तींसाठी सुसज्ज भव्य असं मंदिर उभारलं जाणार आहे. त्यामुळं साई भक्तांना आता साईबाबांच्या समाधीबरोबरच या ज्या मूर्ती आहेत यांचं दर्शन देखील मंदिरामध्ये होणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर. लेंडी बाग जी आहे, ज्या ठिकाणी बाबा नेहमी त्याचे त्या ठिकाणी त्यांनी बाग फुलवलेली होती. त्या ठिकाणी जी विहीर जी आहे, आड जो आहे, तिथून स्वतः पाणी काढून त्या बगीचेला दिले होते. असे एक पवित्र लेंडी बागेमध्ये जी आहेत ही दोन्ही मंदिरं जी आहेत, श्रीकृष्ण भगवान मंदिर आणि प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर जे आहे ते लेंडी बागेमध्ये होणार आहे. अक्कलकोटमधनं बातमी समोर येते. इथं श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाच्या कामाला आता वेग आलाय आणि पहिल्या टप्प्यासाठी तब्बल 500 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार केला जाणार आहे. पंढरपूरच्या धर्तीवर अक्कलकोटचा भव्य कॉरिडॉर आणि पर्यटन विकास करण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प शासनानं केला. यामुळे देशभरातून येणाऱ्या लाखो स्वामी भक्तांसाठी दर्शन, निवास आणि वाहतुकीच्या अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. विकास आराखड्यासाठी काल 500 कोटीची निधीची तरतूद करण्यात आली. आम्हाला नगरपालिका प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की विकास आराखडा तयार करून द्या लवकरात लवकर. आता त्या विकास आराखड्यामध्ये स्वामी समर्थ मंदिरा परिसराबाजूचे सगळे व्यवस्थित नियोजन करून दर्शन मंडप, दर्शन रांग, जे भक्तगण येतात त्यांच्या सोयी सुविधा, पाणी, वॉशरूम, सगळ्या सुख सुविधा त्यात इन्क्लूड करून आणि शॉपिंग गाळे पण घेणार आहेत. त्या सगळ्यांचा आराखडा तयार करून प्रशासन आराखडा तयार करून वर आम्ही मंत्रालयाला पाठवणार आहोत. की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री स्वामी समर्थांचं अक्कलकोट हे स्थान आहे आणि या स्थानाचं चेहरा मोहरा बदलण्याचं महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे. आणि महाराष्ट्र शासनाने जसं पंढरपूरचा विकास केला त्याच धर्तीवर या अक्कलकोटचा विकास व्हावा किंवा कॉरिडॉर व्हावं असं फार वर्षापासूनची इच्छा सर्व अक्कलकोटकरांची होती. आणि तशी आमची देखील विश्वस्त मंडळ असेल, सर्व कर्मचारी, सेवेकरी, पुजारी मंडळ असेल, यांची सगळ्यांचीच इच्छा होती. माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब जे विद्यमान आमदार साहेब आहेत त्यांनी पाठपुरावा करून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पाठपुरावा करून या ठिकाणी 500 ते 700 कोटीचा विकास आराखडा पुन्हा ते देणार आहेत. मागच्या 2.5 वर्षांमध्ये माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्यावेळेचे मुख्यमंत्री खडसे साहेब, एकनाथराव शिंदे साहेब असतील, त्या दोघांशी वारंवार पाठपुरावा करून यापूर्वीच 369 कोटीचा आराखडा पूर्ण केला होता आणि बहुतांशी त्यातले कामं आता संपत पण आलेले आहेत. पण खूप मोठ्या प्रमाणात अजून निधीची गरज होती. लँड ॲक्विजिशन होणार आहे. आलेल्या भाविकांची भव्य पार्किंग असेल, दर्शन मंडप असेल, दर्शन रांगाची सोय असेल, मग भक्तनिवास असेल, ह्या सगळ्या गोष्टी, खूप साऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्सेस आहेत, अशा खूप साऱ्या गोष्टी ह्या कॉरिडॉर मध्ये आपण करत आहोत. पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यामध्ये कंसाड, गोऱ्हे आणि खानिवली कुडूस या मार्गाची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत, त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचलंय. वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. तातडीनं रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी आता केली जाते.